राज्यामध्ये भरघोस गुंतवणुकीसह नवतंत्रज्ञानही येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। फडणवीसांनी दावोसमधून थेट संवाद साधलेला आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी 1 लाख कोटींचे करार। रायगड ग्रोथ सेंटर हे नवी मुंबई विमानतळापासून जवळ असणार असंही फडणवीसांनी बघितलं तर हे सगळे जे टेक्निकल एमओयूज आम्ही केलेले आहेत, या टेक्निकल एमओयूजमुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योगही आपल्याला उभे करता येतील आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करता येईल। आज आपण बघितलं तर अर्बन प्लॅनिंगमधले जे काही आम्ही एमओयूज केले आहेत त्यामुळे आपली अर्बन प्लॅनिंगची कॅपेबिलिटी वाढणार आहे। असं आहे की एक पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। याच्यामध्ये गेले 3-4-5 वर्ष आपण म्हणजे मी माझ्या मागच्या रेजिमपासून आपण काम करत होतो आणि आता त्याच्या सगळ्या परवानग्या आपण घेतलेल्या आहेत। जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कंपनी आहे। याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स जे आहेत ते जमीन घेऊन आलेले आहेत। आपण MMRDA त्याची प्लॅनिंग अथॉरिटी आहे, आपण त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहोत आणि आता या ठिकाणी एक मुंबईचा नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण तयार करतो आहोत। मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू आहे अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे। दावोसला जाऊन खरंच गुंतवणूक येते का असा सवाल राऊतांनी विचारलाय। देशातील कंपन्यांशीच परदेशात जाऊन करार करतात। दावोसमधील गुंतवणूक परिषद हास्यास्पद आहे। अनेक महाराष्ट्रातील कंपन्यांशीच दावोसमध्ये जाऊन करार केले जातात। देशांतर्गत करार करायचे असतील तर परदेशात का जाता असा सवालही संजय राऊत विचारतात। मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात। ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील। स्वित्झर्लंड मधला डावोस मधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते। भारतातलेच उद्योग डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात जनतेच्या कराच्या पैशावर। त्या देशातल्याच कंपन्यांशी करार डावोसला जाऊन करणार असाल आणि त्याचे फोटो झळकावत असणार सर्वत्र, जगामध्ये हसं होतं असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मी वाचलं मगाशी। दावोसमध्ये पिकनिक करायला मुख्यमंत्री गेले असा आरोप जनाब संजय राऊत करतायत। दावोस हे काय अलिबाग नाहीये। दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्रातील गुंतवणूक आणायला गेलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की जवळपास 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते। तेव्हा भाऊंनी दावोसमधल्या 3 दिवसामध्ये 13 लाख लोकांना रोजगार निर्मिती दिली। तुम्ही आपल्या संपूर्ण हयातीमध्ये 13 लोकांना देखील रोजगार दिला का याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या आणि मग देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करा। दरम्यान राऊतांनी केलेल्या टीकेला आता प्रत्युत्तर देण्यात आलंय। देवेंद्र माझ्याशिवाय पिकनिकला जात नाही, संजय राऊतांच्या आरोपांवर अमृता फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे, टोला लगावलेला आहे। देवेंद्रजी डावोसला हे जे गेलेले आहेत आपल्याला माहित आहे, आपल्या महाराष्ट्राला एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्यासाठी गेले। त्याच्यात खूप सारे MOUs तिथे साईन करतायत, वेगवेगळ्या देशांच्या लोकांना भेटता आहेत, बिझनेस त्याच्यानी कंड्युसिव्ह होतो त्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचा 3 दिवसाचा अव्वल दौरा आहे। तर मला नाही वाटत ते पिकनिकला माझ्याशिवाय जाऊ शकतात किंवा दिविजाशिवाय जाऊ शकतात। ते कामाने गेलेत, एक डेलिगेशन घेऊन गेलेत आणि तुम्ही जसं सांगितलं तशी गुंतवणूक भरपूर येणार आहे आणि त्यात जॉब क्रिएशन पण खूप होणार आहे।